नमस्कार मित्रांनो, सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत. तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या चॅनलचे व्हिडिओ बघितले नसेल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. आमचा हा चॅनल सर्व वयोगटातील लोकांसाठी आहेत आणि त्याच माध्यमातून ते सर्वजण इंग्रजी शिकू शकतात. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक, जास्तीत जास्त शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता आपण डायरेक्टली सुरुवात करू. आज आपण बघणार आहोत लेटर एफचे जे काही प्रोनाऊन्सिएशन आहेत, इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत ते बघणार आहोत. पहिला शब्द बघा, फेस. फेस, फेस म्हणून FACE, फेस. फेस म्हणजे काय? चेहरा, दर्शनी पृष्ठभाग, धैर्याने तोंड देणे. त्याच्यानंतर दुसरं आहे बघा, फॅसिलिटी. फॅसिलिटी, फॅसी, फॅसी आणि लिटी, LITY म्हणून फॅसिलिटी. फॅसिलिटी म्हणजे काय? सुविधा, सोयी. त्याच्यानंतर तिसरं फॅक्टर. फॅक्टर, FACTOR. टर म्हणून TOR आहे आणि FAC म्हणजे फॅक्टर असं होतं. फॅक्टर म्हणजे घटक, कारणीभूत, परिस्थिती. त्याच्यानंतर चौथं बघा, फेल्युअर. इथे फेल आणि युअर असं आहे. फेल आणि युअर ते एक शब्द झाला आणि फेल्युअर झाला तो. फेल, FAIL, फेल आणि URE, फेल्युअर म्हणजे काय? अपयश, अनुत्तीर्ण होणे. त्याच्यानंतर पाचवा शब्द बघा, फेथ. FAITH, फेथ. FAI, फे आणि थचं TH म्हणून फेथ म्हणजे विश्वास, श्रद्धा, प्रामाणिकपणा. त्याच्यानंतर सहावं बघा, सहावं आहे फॉल. FALL, फॉल म्हणजे पडणे, कोसळणे, उतरणे, गळणे म्हणजे पाने इत्यादी, ते गळणे वगैरे, पाने, झाडाची पाने वगैरे गळणे, त्याला फॉल. FALL, फॉल. लचा उच्चार बघा दीर्घ होतो, लॉंग होतो म्हणून डबल L आलेलं आहे. त्याच्यानंतर सातवं आहे फेम. अचा पण उच्चार होतो बघा, फेम, M आणि E, फेम. FAME, फेम म्हणजे प्रसिद्धी, कीर्ती, प्रतिष्ठा. त्याच्यानंतर आठवं बघा, फेमस. इथे फेम, FAM आलं आणि OUS म्हणजे फेमस म्हणजे प्रसिद्ध, नावाजलेलं असं आहे ते. फेमस प्रसिद्ध, नावाजलेलं. त्याच्यानंतर नववं बघा, फार्म. म्हणून FARM म्हणजे फार्म म्हणजे शेतजमीन किंवा शेतातील घर असं आहे. त्याच्यानंतर फॅशन. FASH आणि ION म्हणजे शन असं झालेलं. फॅशन म्हणजे पद्धत, रीत, चाल किंवा अद्ययावत पोशाख, कपडे, त्याला फॅशन म्हटलं जातं. त्याच्यानंतर अकरा बघा, फॉल्ट म्हणजे FAULT, फॉल्ट. ल आणि टचा उच्चार होतो म्हणून फॉल्ट. FAULT, फॉल्ट म्हणजे दोष, चूक, उणीव किंवा अपयश. त्याच्यानंतर बारावं बघा, फेवर. FAVOR, FAVOR म्हणजे फेवर म्हणजे काय? अनुकूलता, मर्जी किंवा उपकार, त्याला फेवर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर तेरावं आहे फेवरेट म्हणून फेव आणि रेट. फेवरेट, FAVORIT,
RITE FAVORITE फेवरेट. फेवरेट म्हणजे आवडते, इतरांपेक्षा अधिक आवडीचे, इतरांपेक्षा अधिक आवडीचे, त्याला फेवरेट. FAV झालेलं आहे आणि ORIT. त्याच्यानंतर 14 आहे फीचर. फीचर इथे FEA फी आणि चर TURE म्हणजे फीचर. फीचर म्हणून काय, वैशिष्ट्य, विशिष्ट लक्षण, संपूर्ण चेहरा म्हणजे फीचर. त्याच्यानंतर 15 आहे फी. FEE फी म्हणजे शुल्क, मोबदला किंवा फी असते ती. त्याच्यानंतर 16 बघा. 16 आहे फीड म्हणतो आपण. फीड म्हणजे ईचा लॉंग उच्चारतो म्हणून डबल ई आलं आहे बघा. फीड FEED फीड म्हणजे अन्न देणे, खाऊ घालणे, पोशाख करणे. त्याच्यानंतर 17 आहे फीमेल. इथे फी आणि मेल, FE आणि मेल MALE म्हणजे फिमेल म्हणजे स्त्री, महिला, मुलगी किंवा मादी. त्याच्यानंतर फेन्स FENCE फेनस म्हणजे फेन्स फेन्स म्हणजे कुंपण, गुन्हेगाराकडून चोरीचा माल विकत घेणारा किंवा आणि विकणारा माणूस, त्याला फेन्स म्हणतात. फेनस लक्षात घ्या, अर्थ त्याप्रमाणेच त्याचं स्पेलिंग आलेलं आहे FENC. त्याच्यानंतर 19 आहे फीवर. FEVER फीवर FE आणि VER म्हणजे फीवर म्हणजे ताप, ज्वर, पराकोटीची उत्कटता. त्याच्यानंतर 20 काय आहे फ्यू म्हणजे FEW फ्यू म्हणजे काही, थोडे किंवा अल्प, त्याला फ्यू म्हटलं जातं FEW. त्याच्यानंतर 21 आहे फिगर. FI आणि GURE म्हणून फिगर असं झालेलं आहे. GURE फिगर म्हणजे आकृती, अंक, मानवी आकृती, प्रतिमा. त्याच्यानंतर 22 काय आहे फायनल. इथे बघा फी होत नाही पण इथे फाय होतं. FIचं फाय आणि नलचं NAL म्हणजे फायनल असं पण येऊ शकतं, लक्षात घ्या. फायनल म्हणून अंतिम, कायमचा निर्णय, फायनल. त्याच्यानंतर 23 इथे पण तेच आहे फायनान्स. इथे FIला फाय केलेलं आहे आणि नॅन्स NANC म्हणजे फायनान्स म्हणजे अर्थविषयक, पैसा. त्याच्यानंतर 24 काय आहे फिंगर. इथे फिंग होतं कारण FIN होतं, फिंग आणि गर म्हणून फिंगर FINGER फिंगर म्हणजे बोट किंवा हाताने, बोटीने स्पर्श करणे. त्याच्यानंतर आहे 25 आहे फर्म म्हणून आय आणि RMचा पण उच्चार म्हणून फर्म FIRM फर्म म्हणजे टणक, भक्कम, घट्ट, कणखर. त्याच्यानंतर आहे 26 आहे फ्लॅग. FLAG फ्लॅग उच्चार बघा, फ्लॅग म्हणून फ्लॅग आहे FLAG. फ्लॅग म्हणजे झेंडा, ध्वज, निशाण, रुंद. त्याच्यानंतर 27 आहे फ्लेम. FLAME फ्लम असं होतं बघा उच्चारामध्ये. फ्लम म्हणजे FLAME फ्लेम म्हणजे ज्योत, ज्वाला, अतितीव्र भावना किंवा पेट घेणे. लक्षात घ्या, हळू बोलायचं म्हणजे सॉफ्टली ते प्रोनाऊन्सिएशन करायचं. त्यावेळी तुम्हाला एक जे काही लेटर्स आहेत इंग्रजीमधले ते तुम्हाला कळणार, स्पेलिंगमध्ये आहे ते. फ्लेम बघा, FL आला, फ्ल आला, फल, नंतर आला, नंतर आला आणि नंतर म्हणजे फ्लेम असं आलं. असे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर 28 बघा फ्लॅश FLASH फ्लॅश
ॲश. फ्ल FL आणि ॲश म्हणून फ्लॅश FLASH फ्लॅश म्हणजे एकाएकी चकाकणे, लखलखाट किंवा चमकणे. त्याच्यानंतर 29 आहे फ्लेवर. फ्लेवर फ्लेवर पण बघा फ्ले FLA वर VOR म्हणजे फ्लेवर. फ्लेवर फ्लेवर म्हणजे चव, स्वाद, विशेष गुण, लज्जत. त्याच्यानंतर 30 आहे फ्लोट. फ्लोट FLOAT फ्लोट. फ्लोट 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 म्हणजे तरंगणे, सांगट, पसरणे किंवा तरंगवणे असं आहे फ्लोट FLOAT. त्याच्यानंतर 31 आहे फ्लड. फ्लड फ्लड म्हणजे पूर. फ्लड इथे पण बघा FL होतो, ओचा दीर्घ उच्चार म्हणजे दीर्घ जास्त असा उच्चार होतो फ्लड म्हणून फ्लड FLOOD फ्लड. फ्लड म्हणजे पूर, जलप्रलय, जलमय होणे. त्याच्यानंतर फ्लोअर. फ्लोअर FLOOR इथे पण फ्लोअर म्हणून FLOOR फ्लोअर म्हणजे काय मजला, तळ, जमीन, फरसबंदी फ्लोअर. त्याच्यानंतर 33 आहे फ्लावर. फ्लावर इथे पण FLOUR फ्लावर म्हणजे धान्याचे पीठ. धान्याचे पीठ. त्याच्यानंतर 34 काय आहे फ्लू. फ्लू FLU फ्लू उच्चारवरूनच कळतं आपल्याला. फ्लू FLU फ्लू. फ्लू म्हणजे आजार, फ्लू आजार असतो तो. त्याच्यानंतर 35 फ्लाय. फ्लाय FLY फ्लाय म्हणून FLY फ्लाय म्हणजे उडणे, माशी, फडफडणे, वेगाने जाणे. त्याच्यानंतर 36 आहे फॉलो. फॉलो FOLLOW फो आणि लो. फोल लो FOL फोल आणि लो ते धरून फॉलो असं आलं आहे. फॉलो FOLLOW फॉलो. फॉलो म्हणजे अनुसरण करणे, मागोमाग जाणे, येणे. त्याच्यानंतर 37 फॉरकास्ट. फॉरकास्ट फॉरकास्ट किंवा फॉरकास्ट. आता हे कसं आहे फॉर FORE फॉर आणि कॅस्ट CAST कास्ट म्हणजे फॉरकास्ट. फॉरकास्ट म्हणजे काय अंदाज, भविष्य, भाकीत. त्याच्यानंतर 38 आहे फॉरेन. फॉरेन आता फॉर FOR फॉर आणि NEIGN होतं. EIGN म्हणजे फॉरेन. फॉरेन इथे फो आणि रेन असं पण होतं. फॉरेन म्हणजे परदेशी, परका, बाहेरील. त्याच्यानंतर 39 फोक. फोक फोक म्हणजे काटा. फोक FORK र आणि कचा पण होतो फोक. फोक म्हणजे काटा, चमचा, काटा, फाटा फुटणे, पिळके FORK लक्षात घ्या FORK फोक. त्याच्यानंतर 40 फॉर्मल. इथे पण फॉर आणि मल हे जोडले की फॉर्मल असं होतं. फॉर्मल FORMAL फॉर्मल म्हणजे औपचारिक, बाह्य स्वरूपाचा. त्याच्यानंतर फॉर्मलसारखंच आहे ते फॉर आणि इथे वर आहे फॉर्मल. फॉर आणि मल आणि खाली आहे हे 41 फॉर आणि मर म्हणजे फॉर्मर. फॉर्मर म्हणजे माझी, पूर्वीच्या काळाचा. फॉर आणि मर MER असं आहे. त्याच्यानंतर 42 आहे फॉर्च्यून. फॉर्च्यून FORTUNE फॉर्च्यून म्हणजे दैव, भविष्य, नशीब, संपत्ती. त्याच्यानंतर 43 आहे फ्रेम. FRAME फ्रेम लक्षात घ्या. फ्रेम म्हणजे फ्रेम FRAME बघा उच्चार होताना फ्रेम म्हणजे फ्रेम FRA होतं, मचा होतो, ईचा होतं म्हणजे फ्रेम म्हणून तो उच्चाराप्रमाणे आहे ते म्हणजे रचने, तयार करणे, चौकट किंवा रचना. त्याच्यानंतर 44 फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य. इथे पण फ्री आणि डम हे दोन शब्द आहे. फ्री आणि डम
म्हणून फ्रीडम. फ्री FREE आणि डम. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, मुक्ती, मोकळी. त्याच्यानंतर 45. 45 आहे फ्रीक्वेंट. आता इथे फ्री घेतलेला आहे FRE क्वेंट. QUENT क्वेंट होतं. फ्री आणि क्वेंट. फ्रिक्वेंट म्हणजे वारंवार, सततचा. त्याच्यानंतर आहे 46. 46 आहे फ्रीज. फ्रीज. इथे फ्रीज FRID फ्रीड आणि ज आहे तो पण डायरेक्टली बोलताना कसं होतं फ्रीज. फ्रीज होतं. FRIDGE फ्रीज. फ्रीज म्हणजे फ्रीज, शीतकपाट. त्याच्यानंतर फ्रायटेन. फ्रायटेन FRIGHTEN फ्रायटन. फ्रायटन म्हणजे घाबरणे, भिववणे. फ्रायटेन म्हणजे FRI फ्राय. FRIGH फ्राय आणि TEN म्हणून फ्रायटन. फ्रायटन. इथे 10 होत नाही, TN म्हणून टन होतं. तर फ्रायटन. फ्रायटन म्हणजे घाबरवणे, भिववणे. त्याच्यानंतर 48. 48 आहे फ्राय. फ्राय FRY फ्राय. फ्रायमध्ये फचा होतो, आरचा होतो आणि वायचा होतो. फ्राय म्हणून त्याला काय, तळणे, माशांचे पिल्लू. त्याच्यानंतर 49. फ्युएल. फ्युएल इथे पण उच्चार होतो त्याचप्रमाणे ते आणि ल म्हणून FUEL फ्युएल म्हणजे इंधन, सरपण, इंधन घेणे, पुरवणे. त्याच्यानंतर 50. 50 आहे फंक्शन. फंक्शन इथे फन आणि शन CTION फंक्शन. क्षण हे एकत्र येऊन फंक्शन असं झालेलं आहे. फंक्शन. फंक्शन म्हणजे कार्य, कर्तव्य, समारंभ, हेतू. त्याच्यानंतर फंडामेंटल. फंडामेंटल. फंडामेंटलमध्ये पण बघा फंड आलेला आहे FUND फंड आणि ए आहे म्हणून फंडा होतं. FUNDA फंडा आणि मेंटल MENTAL म्हणजे फंडामेंटल. फंडामेंटल. फंडामेंटल FUNDA MENTAL. फंडामेंटल म्हणजे मूलभूत, अत्यंत महत्त्वाचा. त्याच्यानंतर 52. 52 आहे फ्युनरल. फ्युनरल. आता फन इथे फन आहे म्हणून त्याचं फनरल होत नाही, लक्षात घ्या. फ्युनरल होतं. FU घेतलं जातं, नंतर नरल घेतलं जातं FUNERAL. FU नंतर NERAL म्हणजे फ्युनरल. फ्युनरल म्हणजे त्याचं काय होतं, अंत्यसंस्कार, दफन. त्याच्यानंतर 53. 53 आहे फर्दर. इथे पण फर FUR आणि दर THER. FUR म्हणजे फर्दर. फर्दर म्हणजे पुढील, याशिवाय किंवा अधिक. फर आणि दर. त्याच्यानंतर लास्ट आहे फ्युचर. FUTURE फ्युचर. FU आणि चर TURE म्हणजे फ्युचर असं झालेलं आहे. म्हणजे भविष्य आणि किंवा उज्ज्वल भविष्यकाळ. अशा प्रकारे ॲपचे अल्फाबेटचे हे महत्त्वाचे शब्द आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. तुम्हाला वाचल्यावरच लक्षात येतील, पण याची प्रोनाऊन्सिएशन पण लक्षात ठेवा, कशी बोलतात, कसं बोलतात. कारण प्रोनाऊन्सिएशन खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे वर्डची प्रोनाऊन्सिएशन बघा, त्यांचा अर्थ बघा. तुम्हाला कळला नसेल तर पुन्हा बघा, कारण प्रोनाऊन्सिएशन ॲक्युरेट असायला पाहिजे. त्यामुळे आम्ही ते दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेतच. फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील, स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण व्हिडिओज आहेत, फोटोज दिलेले आहेत, सेंटेन्सेस आहेत, वर्ड्स आहेत. ओव्हरऑल सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे तिथे आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे स्मिताचा भाऊ. तिथे पण आम्ही सिरीज देतो, गोष्टी वगैरे देतो. त्याचमध्ये काय होतं तर आम्ही त्यामध्ये इंग्रजी कम्युनिकेशन पण देतो. त्यामुळे तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल, प्लस एंटरटेनमेंट पण होऊन जाईल. त्याच्यामुळे प्रतिलिपी अकाउंट पेजला आमच्या फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. लक्षात ठेवा, प्रतिलिपी अकाउंट पेज स्मिताचा भाऊ. त्याचप्रमाणे लिंक्डइन अकाउंट पण आहे स्वप्नील स्मिताचा भाऊ. त्याच्यावर पण आम्ही थोडीफार माहिती देत असतो. त्यामुळे तिथे पण जाऊन आमच्या पेजला, लिंक्डइन अकाउंटला भेट द्यायला विसरू नका आणि त्याचबरोबर फॉलो करायला पण विसरू नका.
चला तर मग आता भेटणार आहोत आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.